लुक होता ना तोच वेगळा होता. अशी मस्त खड्यांचा रस्ता होता आणि गुरं वगैरे इथून जायची, ते वेगळंच काहीतरी होतं. म्हणून तर आपण बोलतो ना, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. एखाद्या चित्रकाराने चित्र काढावं ना, असं हे इकडचं हे लोकेशन आहे. तर मी आता आहे कुठे तुम्हाला ते सांगतो. ते ये वरती वरती आहे, ये अरे वा, सही आहे. हाय फाय हाय फाय. वा वा, आता येईल वरती. केवढा मोठा आहे कॅमेरा, तुम्हाला कळत नसेल. हा भाई, हवा आला वरती. हा ये वरती. इथे आम्हाला पुढे थोडंसं जायला भीती वाटते, कारण की काकी बोलल्यात अरे ये ना बरोबर, पळायचं नाही पळले की. तर वाजले आहे 5:30. मस्तपैकी गुलाबी थंडी आहे नेहमीसारखी. आणि ना आपण आता अशा एका ठिकाणी चाललोय ना, जिथे तुम्हाला गावचा फील मिळणार आहे. गावचा फील म्हणजे जे कोणी गावाला मिस करतात आहे माझ्यासारखे, तर असा तुम्हाला फील देखील यामध्ये मिळणार आहे. तुम्हाला अशा गावातल्या शेतातल्या पायवाटा आहेत आणि सगळीकडे ग्रीनरी आहेत आणि बरोबर मधोमध हे ठिकाण आहे. तर ठिकाण एकदम म्हणजे ना एकदम सुंदर आहे बघण्यासारखं. तर ह्यावेळेला आपण काय करतो माहिती आहे का, ह्यावेळेला ना आपण जास्त कॅमेरे घेऊन चाललो आहेत. आता इतके कॅमेरे घेऊन झाले, बॅग पूर्ण भरली आहे. म्हणजे विचार करा तुम्ही ते ठिकाण कसं असेल. तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, व्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहायचं आहे. आणि हो, सगळ्यांना थँक्यू सो मच की तुम्ही आपले जे व्लॉग होते त्यांना इतका चांगला प्रतिसाद दिला आहे. तर सगळ्यांना थँक्यू सो मच. तुम्ही असंच व्लॉगमध्ये म्हणजे कंटिन्यू पाहत राहा. मला देखील व्लॉग बनवायला मजा येते आणि छान छानशा तुमच्या कमेंट बघतो ना मी, तेव्हा खूप बरं वाटतं की आपण जे काम करतो आहे ते कुठेतरी तुमच्यापर्यंत पोचतं आहे. असं ठिकाण आहे ना, हे तुम्हाला पूर्ण गावचा फील देणार आहे. त्याच्यानंतर ते संपवून आपण एका ठिकाणी जाणार आहे. ते ठिकाण पण खूप भारी आहे. म्हणजे ना ते एक कॅम्पिंगचा पॉईंट आहे. तो इथे समुद्र आणि इथे कॅम्पिंगचा पॉईंट आणि रात्री तिकडे जे माहोल असतो, कॅम्पिंगची जी धमाल असते ती तुम्हाला सगळी पाहायला मिळणार आहे. आणि मी फर्स्ट टाईम म्हणजे कॅम्पिंग करतो आहे. मी कधीच कॅम्पिंग वगैरे केली नाही. टेंटमध्ये राहणार आहे, मस्त मोकळं चांदणं, एकदम आकाश वगैरे, मोकळं आकाश वगैरे असणार आहे. तर अशी मी फर्स्ट टाईम कॅम्पिंग करतो आणि त्यामध्ये इतकी प्रचंड थंडी असणार आहे. आता समुद्रकिनारा बोला तर तुम्हाला माहिती थंडी किती असणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे. तिकडचं बाय द वे सगळं जेवण आहे ना, सगळं चुलीवरचं आहे. आणि राईड्स वगैरे पण काही काही आहेत, त्या तुम्हाला सर्वांना त्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये म्हणजे ह्या ब्लॉगनंतर त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर खूप धमाल आहेत हे 2 दिवस. तर तुम्हाला ब्लॉग येणार शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि आता आपण निघूया. आपली ट्रेन तिथे कधी पण येऊ शकते. तर काय करायचं माहिती आहे काय, ब्लॉग सुरू करताना नेहमीप्रमाणेच आपण काय करतो, ब्लॉगला सुरू करूया गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर बिल्डिंग मस्त वेगळी, काही मोजकीच घरांच्या लाईट्स आहेत, बाकी सगळं सुनसान आहे. बरोबर ना, 5:30 वाजले, एवढं लवकर कोण उठणार आहे. तरी पण काही काही कामाला जाणारी मंडळी आहेतच इतक्या लवकर. आमचे एक काका आहेत, ते देखील आहे ना इथून आहे ना पालघरला वगैरे कामाला जातात. चला, आणि आपल्यासोबत आहे सुमेध. आहे सुमेध, मजा येणार आहे ना आज? आज मजा येणार. येस, पुढे पुढे तुम्ही व्हिडिओ नक्की पाहा येस शेवटपर्यंत. हे आहे आमच्या इकडच्या साईबाबांचं मंदिर. सकाळ सकाळ साईनाथाचं दर्शन घेऊन आपण आपला प्रवास स्टार्ट करूया. साईनाथ महाराज की जय. चला, आपली नेहमीची मेट्रोची आली आहे स्टेअरकेस आणि समोर आहे गणपती बाप्पाचं सिद्धिविनायकाचं मंदिर. तर बोलायचं आहे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. One hour later. चला, फायनली पोहोचलो आपण इथे. कुठे आता सफाळ्याला पोहोचलो आणि थंडी आणि त्यात गर्दी काय विचारू नका. आणि आपला तोच हा सफाळ्याचा ST डेपो. तुम्हाला एक जादू दाखवतो. तोंडातून वाफा येत रे, वाफा. किती थंडी असेल म्हणजे विचार करा. आपली बस अरे बाबा तू बंद राहा रे बाबा, तू नको चालू. एवढा ऍक्च्युली ह्याला मुद्दाहून मागे बसलाय, कारण की ह्याला मजबूत ओढलो.
मुद्दाम आम्ही मागे बसलोय. उतरलो आम्ही स्टॉपवरती आणि इकडे बघा श्री स्वामी समर्थ मठ नगावे. आणि तुम्हाला ना सकाळ सकाळचं ना गावचं वातावरण दाखवतो कसलं धुकं पडलंय. आणि हा आहे असा मोकळा रस्ता असा. इथे आपली एसटी थांबली आणि आपल्याला कुठे जायचं आहे तर आपल्याला जायचं आहे इकडे. आणि हा रस्ता पण तुम्हाला मी जाता जाता दाखवेनच की कसा येतो. है ना वाफा येतात ते. बाप रे इथे काय म्हणतो ना सकाळ सकाळ इतकी अशी थंडी आहे ना काय विचारू नका. आम्ही ट्रेनच्या खिडक्या सगळ्या बंद होत्या, एस टीच्या खिडक्या देखील बंद होत्या. इथे इतकी थंडी पडली आणि तुम्ही बघतील ना पूर्ण धुकं. हा रस्ताच बघा ना किती धुकं आहे. तर तुम्हाला मी मागाशी ना आता बोर्ड दाखवला स्वामी समर्थ मठ. तर मी आत्ता आहे कुठे तुम्हाला ते सांगतो. ते आता मी आहे माझ्या गावीच आहे. तर आम्हाला जे मी तुम्हाला इंट्रोमध्येच बोललेलो की सकाळीच तुम्हाला मी बोललेलो की आपण अशा ठिकाणी जाणार आहे. म्हणजे 2 ते 3 ठिकाणं आहेत. जे आम्हाला ठिकाण मेन जायचं आहे ना ते अजून 10 मिनटं पुढे आहे, पण ते आपण दुपारी जाणार आहे. आणि आता मी आलो आहे माझ्या गावी आलो आहे. माझं घर इथे हार्डली 2 ते 3 मिनटावर माझं घर आहे. पण इकडे ना स्वामींचं मठ आहे, श्री स्वामी समर्थांचं मठ आहे. तर ते मठ ना मी कधीच पाहिलं नाही आहे. तर बोलो गावी आलो आहे आणि आपले सबस्क्रायबर्स फॅमिली मेंबर्स जे आहेत ना ते डे बाय डे खूप वाढतात आहे. तर त्यांना देखील आपलं गाव दाखवूया त्यासाठी मी भरपूर कॅमेरे आणलेत. तर जरा ह्या वेळेला ना गाव तुम्हाला वेगळ्या अँगलमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि मी तुम्हाला नेहमी बोलतो की ड्रोन घ्यायला पाहिजे. पण आज ड्रोन नसताना मी तुम्हाला ड्रोन शॉट बनवून दाखवणार आहे. ते कसं आहे ना त्यासाठी तुम्हाला ना व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे आणि पूर्णपणे गावचा मस्तपैकी ना फील घ्यायचा आहे तुम्हाला. आता मी तुम्हाला माझं थोडंफार जे नवीन सबस्क्रायबर फॅमिली मेंबर्स आहे ना त्यांना माझं गाव पण दाखवतो आणि आपण स्वामी समर्थांच्या मठात देखील जाऊया. खूप सुंदर मठ आहे. तुम्ही बघतील ना तुमचं मन एकदमच प्रसन्न होतील आणि तुमच्या तोंडातून एकच वाक्य निघेल श्री स्वामी समर्थ. तर श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरायचं नाही. चला. हा रस्ता माझा इतका फेवरेट आहे ना काय विचारू नका. कुठून पण आलो ना तर मी इथे उतरतो. आतमध्ये गाडी जाते पण मी इथेच उतरतो आणि हा एवढासा जो वॉक आहे ना तो वॉक करतच जातो. पण पहिला गावचं वातावरण आणि गावचं जो लुक होता ना तोच वेगळा होता. अशी मस्त खड्यांचा रस्ता होता आणि गुरं वगैरे इथून जायची. ते वेगळंच काहीतरी होतं. म्हणून तर आपण बोलतो ना गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. हे बघ ना दिसते त्याच्यामध्ये कॅमेरामध्ये. दिसतंय ना. बाप रे म्हणजे विचार करा इथे किती थंडी असेल. हे बघा अशी गावची इथे घरं आहेत आणि गावातून असा गाड्या वगैरे पण जातात. रस्ता छान आहे ना त्यासाठी. आणि इथे असे बंगलोज वगैरे बनलेले आहेत. बघा आम्ही घराच्या दिशेने चालतोय आणि इथे आम्हाला काय दिसलंय तर असा हा पेंडा दिसलाय आणि ही ते आहे आपली लाडकी बैलगाडी. क्या बात आहे. तुम्हाला म्हणालेलो मी प्रत्येक व्लॉगमध्ये मला जेव्हा पण मिळतं ना चान्स गावच्या अशा काही गोष्टी तर त्यात दाखवायला मला खूप आवडतं. आणि समोर बघतील ना काय दृश्य आहे. वा बैलगाडी आहे. समोर सूर्यदेवाचं देखील आगमन झालेलं आहे. मित्रांनो हा रस्ता बघा आणि खरोखर सांगा कोणाकोणाला गावची आठवण झाली. ते फक्त 2 ते 3 मिनिटाचं वॉकिंग झालं आणि आपलं गावचं घर आलेलं आहे. बघा मगाशी बघितलेली गाडी आत्ता इथून गेली. A few moments later. चला मस्तपैकी चहा वगैरे प्यायला. जरा आता सुमित पण आहे ना आपल्याबरोबर तर सुमितला जरा गाव फिरवून आणूया. तळ्यावर जाण्याचा रस्ता. हे आहे मुकुंद काकाचं घर. आमचा मुकुंद काका अगदी तोडले बंगला बांधतोय वाटतं मुकुंद काकाचं घर. आणि आपल्याला जायचं आहे समोर आहे तळं. ही बघा गाईचा गोठा गावचा.
हां तो मी लास्ट टाइम बघितलेला तो आता थोडासा मोठा झाला आणि एकदम छोटी जाते. हां चला आलो तळ्याला. समोर आहे आपलं तळं. आता ना आपण मस्तपैकी ना स्वामी समर्थांचं मठ आहे ना त्या साईडला आहे, तिथून जाण्याचा मार्ग पण तो पण भारी आहे. तर आता आपण काय करतो माहिती का, सुमेध पण आपल्यासोबत आल्यानंतर सुमेधला गाव पण दाखवतोय आणि जे पण आपले सबस्क्रायबर फॅमिली मेंबर्स जे नवीन डे बाय डे जोडले जातात ना त्यांना पण आपलं थोडं गाव बघता येईल ना. तर तुम्ही पावसाळ्यातलं हे तळं बघितलेलं म्हणजे पूर्ण तळं भरलेलं आणि विहीर पूर्ण भरलेली एकदम म्हणजे एकदम लेवलला पाणी लागलेलं एवढं पाणी इथे लागतं या तळ्याला. आणि आता बघा तुम्हाला मी तळं दाखवतो या. हे आहे आपल्या गावचं तळं आणि विहीर बघा. मागे जेव्हा आम्ही आलेलो ना तेव्हा एवढं पाणी होतं एवढं सुमेध इथे तू तर बघितलं ना ब्लॉगमध्ये एवढं पाणी होतं आणि हे पूर्ण भरलेलं. इथे जायची पण माझी हिंमत नव्हती पण आता थोडंसं पाणी खाली गेलं आहे. एखाद्या चित्रकाराने चित्र काढावं ना असं हे इकडचं हे लोकेशन आहे. सफाळा स्टेशन त्या साईडला आहे आणि जर इथे आपण आवाज नाही केला आणि शांत बसलो ना तर तुम्हाला येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा ना आवाज येतो ट्रेनचा. क्या बात आहे. मस्त अशी गावची विहीर, विहिरीला पाणी अजून आहे. कसं रिफ्लेक्शन बघ कसं भारी येतं ते बघ राऊंड कलरचं रिफ्लेक्शन आहे बघ है ना. हां तर ही मस्तपैकी विहीर आहे आणि हे असं चित्र काढावं असं हे तळं. मस्त झाडांची रिफ्लेक्शन पण मस्त पडली आहे आणि इथे आजूबाजूला पक्षी बसलेत त्यांचा आवाज येतो. त्या साईडला पण काही पक्षी बसतात ते बघा उडाला. हे आहे आपलं तळं मस्तपैकी. समोर आहे वाघोबाचं मंदिर आणि जर तुम्ही माझा जर लास्टचा जो ब्लॉग बघितला असेल ना तर हे तळं ना उन्हाळ्याच्या टायमाला पूर्णपणे एकदम म्हणजे एकदम पाणीच नसतं याला तुम्ही असं बोलू शकता. आणि तेव्हा ना इथून मासे काढत होते आणि त्या माशाच्या जाळ्यामध्ये ना साप आलेला तो पण व्लॉग आहे आणि तो 100K व्ह्यूजच्या वरती गेलेला आहे. तो पण व्लॉग आहे ना तुम्ही नक्की बघा. इथून मासे वगैरे कसे काढले जातात आणि साप आलेला ते पण तुम्ही व्लॉग बघा. मी लिंक आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर आता मस्तपैकी इथे आम्ही फोटोज वगैरे काढले, टाईम स्पेंड केला मस्तपैकी इकडे आणि आता आपण पुढे जाऊया. तर सुमेध कसं वाटलं तुला? एकदम मस्त यार. कसं वाटलं गाव? मस्त वाटलं म्हणजे एकदम असं वाटलं की आता सुकून एकदम म्हणजे एकदम हा काय शब्द काढलाय यार सुकून. काय बोलू आता म्हणजे शब्दच नाही यार बोलायला. आता तुला मी खरा सुकून पुढे देतो आणि तुम्ही हे सर्व पाहावं आणि आठवणी घेऊन पुन्हा आपल्या घरी जावं. त्यासाठी तुला मी आता काय करतो शेतातनं पण फिरवतो तुला थोडंसं ना. म्हणजे आपण स्वामी समर्थांच्या मठात जाणार ना तोच रस्ता आहे तर तो रस्ता पण बघ किती भारी आहे. निघूया चलो चला. अरे कुठे गेला? हां चला आता आपला एवढा पाहुणा आलाच आहे ना तर त्याला आपण काय करूया गाव पण फिरवूया आणि तिथून स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाण्यासाठी ना तोच मार्ग आहे. तर सुमेधला थोडंसं गावचा फील पण देऊया आणि तुम्ही पण तो फील बघा. क्या बात है. बरं वाटलं यार. आता सूर्य पूर्ण हा आता सूर्य आलाय थोडंसं आता थंडी कमी झाली आहे. हां आहे का काका? हे आहे ना पण मध्ये पण हा आहे तो मध्ये येऊ नक्की. बापरे याला बघूनच मला टेन्शन येते. आत्ता आलो मी बोललो पहिला काकीकडे जाऊन भेटून येतो थोडा चहा. चला काकीच्या घरी जाऊया. हॅलो अरे ये काय ना करत येतो ये बांधलं ये. अय्या हे काय ना करत आहे
बीजी बीजी डीजी डीजी अच्छा हे बघा तो आता पण चेहऱ्यानी अरे वा अरे वा पुन्हा पुन्हा ना ये 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 वरती वरती आहे ये अरे वा सही आहे हाय फाय हाय फाय काहीच नाही करणार. ही बघा बापरे मी फर्स्ट टाइम हात लावलाय पण तिला बघून भीती वाटते रे हॅलो शेक हँड हा कधी आला कधी आता आलो बरी आहेस ना हो बरे बघू येणार आहे चला आपण आता काकीला मस्त भेटून आलो काकीकडे चहा वगैरे प्यायला आणि आता आपण चाललोय फार्मवर चाललोय आणि त्या फार्मवरूनच काकी बोलते तिथूनच स्वामी समर्थांच्या मठाकडे जाण्याचा रस्ता आहे तर मग आलोच आहे तर काकांना पण भेटूया काकींना तर भेटून झालं काकांना पण भेटूया आणि मग तिथून आपण स्वामी समर्थांच्या मठात जाऊया तुम्हाला फार्म पण दाखवतो काकाचा हो 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 गेला खाली हे बघ आम्हाला एक वासरू दिसलं अय्या किती गोंडस आहे ना ये 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 बाळा अय्या मस्त आहे ना पहिला स्मेल घेते बघतंय कोण आहे नवीन पाहुणा हा असं करा गोंजारला ना तर त्याला बरं वाटतं बाळा ये आत्ताच हे वाटतं नसताना बघ गावी आल्यावर अशा सगळ्या गोष्टी तुला बघायला मिळतात त्यांच्याबरोबर टाईम घालवायचा कळलं काय क्या मस्त आहे चल आपण बघूया काकांचा फार्म पण बघूया आणि तिथून स्वामी समर्थांच्या मठात जाऊन स्वामींचं दर्शन देखील घेऊया इथे आम्हाला पुढे थोडंसं जायला भीती वाटते कारण की काकी बोलल्यात इथे ना गावठी कुत्रे आहेत तर त्यासाठी अरे ये ना बरोबर एकटा जाऊ का मागे लागते तर दोघांच्या मागे लागतील ना बोलायचं नाही पळायचं नाही पळले की जास्त मागे लागतील ना हा थांब कुत्रा नाही ना कुत्रा हे बघा हे धनेश काकाचं मस्त फार्म आहे भाज्या वगैरे लावलेत बघ यार असं पाहिजे यार गावी आलं ना तर असं स्वतःचा फार्म वगैरे पाहिजे हे काय पालक वगैरे लावली आहे आणि ही मस्त गवताची पेंडी आणि त्यांनी आवाज दिला आपल्याला ही अशी गवताची मस्त पेंडी क्या बात यार मला तर खूप मजा येते त्याला बांधूनच ठेवा काय बोलतोस सगळं आहे ना मस्त एकदम हे बा होय इकडे काय रे पळतो बरं आहेस घरी गेलो मस्तपैकी चहा वगैरे प्यायलो काकी बोलते ना तिकडे आहे हे काय वाढलंय कोंबड्या हा इकडे बघा कोंबड्या वगैरे पाळल्यात काकानी हा मस्त हे कुठल्या जातीच्या हे गावठी आहेत गावठी आहे सर्व गावठी कोंबड्या हे बघ इकडे पण हा वरती आहेत ना हा सगळ्या वरती बसल्यात मस्तपैकी तुझ्यासाठीच आम्ही लांब थांबलेलो काय थांब सावकाश शांत शांत नो शांत शांत झाला ना ये चल ये लवकर ये हां शांत उभा राहा आरामात रिलॅक्स हे बघा इथे मस्तपैकी पाण्या बिण्याचं आहे मागून नको येऊ पटकन गपचूप लपून कळलं काय हां चल बाय बाय आणखीन काय काय बकऱ्या कुठे आहेत इथे आहेत बकऱ्या या बकऱ्या बघूया तुझा परत आवाज चालू झाला तो रे
पण पाहिजेच ना फार्मवर कुत्रा पाहिजेच. कुत्रा पाहिजे. हो हो हे आहेत बकऱ्या. बघा केवढा आहे, केवढा आहेत बघा. हा केवढा आहे मोठा. हे बघा. वरती काय टाकतो. हा एक महिन्याची पिल्लो आहे हा का. आणि तिची आई पण वारली. हा काय याची तांब्याची. पिल्ल बघूया. मस्त बनवलं रे. काय चावतो काय चावतो. अच्छा हे दूध पाहिजे दूध. हा दूध पाहिजे. बघा इकडे आतमध्ये. थांब थांब थांब. चल ये इकडे इकडे तू या इकडे. चल या मस्तपैकी. हे बघा. चल तू पण ये, तू पण ये. हा मस्तपैकी ना पिल्ला. किती महिन्याची ही. एक महिन्याची. एक एक महिन्याची. ह्याचं पण कलर मस्त आहे. कुठला हा ना. हा मस्त होईल. तोच बाप आहे वाटतं त्यांचा. अच्छा दूध दूध पिण्यासाठी. अच्छा अयो बापरे दात लागतात रे बाबा तुमचे. हा बघा हा कसला भारी आहे बा. करायला हा तुमच्या आपल्या शेतात प्लॉट मध्ये. अच्छा तिकडे जातात. मस्त आहे ना एकदम क्लोजअप. चला जावा. कधी आला इकडे तू. आता आलो. बरं. चला. त्या दिवशी आपल्या आलेलं टीव्हीवर. हो आले ना. चाल 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 मध्ये. थांब थांब थांब. हा मस्त ना. आणि ती बघितली बघा आता. अच्छा हे नवीन आहेत का. अच्छा हा हे तयार झाले. हा भाई इकडे. हवा आला वरती. हा ये वरती. युट्यूबर आहे व्हिडिओ. हा हवा हवा. काय चाललंय. हे पकड पकड कॅमेरा पकड. चल हे पिल्ल मस्त वाटली. कसला हाय बा हा. हवा हवा आता येईल वरती. हा केवढा मोठा आहे. कॅमेरा तुम्हाला कळत नसेल पण हा भयंकर मोठा आहे. हो केवढा आहे बघ. चले वरती 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 ये लवकर. ये 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 हे घे ये. चला मस्तपैकी कोंबड्या बघितल्या, बकरे बघितले, बकऱ्यांची पिल्लं बघितली मस्तपैकी. आता आपण बघूया गायी बघूया. कबूतर पण आहेत ना. हे मोरपिशी वगैरे कबूतर आहे. येतात असे. गाई कुठे. तुझं चालू झाला परत आवाज. चल गाई बघूया. गाई बघूया. पेंड्याची काढ काढ. ते ते राहून दे ते चालेल. मला काय नाही वाटत त्याचं. केळीची झाडं पण मस्त आहेत. केळी. मी बऱ्याच टायमाने आलो ना. हे माझं गावी आलो ना की माझं आवडतं ठिकाण आहे इकडे. आता आपण गाई बघूया. गाई कुठे आहेत. चरा सोडली आहे काय. बांधल्यात काय. अच्छा आपण कोण नाही. हां गावठी आहेत ना. हे बघा ह्या गाई आहेत पण गाभण आहेत. जवळ गेलो ना तर पळतील. इकडे एक आहे आणि बरोबर त्या तिकडे एक आहे. ही कशी झाडं लावली ही. कुठे. ही 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 जांभळाची. जांभळाची. आणि ह्या ह्या खाली हे कसलं लावले. मग काय. मका मका. ती तिकडे मेथी लावली बघा. अच्छा हां त्या साईडला ना. पालेभाजी. हां कालच मी एवढे मेहनत केली इकडे. अच्छा ये
ये ये ये ये ये ये ये इकडे. हा कसला ॲक्टिव्ह आहे बा. ये 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 ॲक्टिव्ह मस्त आहे. पण हा चांगला बनेल. रंगरूपाने पण चांगला वाटतोय. गावठी जमली आहेत. हे आहे ना सगळी गावठी जांभळं. आला फायनली आला. आता आम्ही गेलो ना, तो होता धनेश काका, त्याच्या फार्मवर गेलो. आणि ना अशी काही माणसं आहेत ना माझे गावी, तर मी ना आवर्जून त्यांना भेटतो. कारण की ही सगळी जुनी माणसं आहेत. तर जुन्या माणसांच्या नजरेतून गाव बघायला ना तर खूप भारी वाटतं. आणि त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांच्याशी बोलत राहिलं ना खूप भारी वाटतं. आता आपल्याला बघा आपुलकीने इतका फार्म दाखवला. आणि काकींकडे गेलेलो, काकींनी लगेच चहा वगैरे बनवला. तर गावची माणसं अशी प्रेमळ असतात. आणि आमचा धनेश काका कसं माहिती आहे काय, तो लगेच भाऊक होतो. मागे पण तुंगारेश्वरच्या मंदिरात जेव्हा आम्ही भेटला ना त्या डोळ्यात पाणी होतं लगेच. आणि आता पण थोडासा भाऊक झाला. ही अशी आपली गावची जुनी माणसं. म्हणून मला नेहमी गावी यावंसं वाटतं. मस्तपैकी धनेश काकाच्या फार्मवरून जाऊन आलो. आणि आता आपण पोचलो आपल्या शेताजवळ. शेत आपलं थोडंसं पुढे आहे, पण आता तिथून ना ॲक्च्युली खूप झाडी वाढली आहेत म्हणून तिथे जात नाही. आता आपण जाऊया डायरेक्ट स्वामींच्या मठात जाऊया. आणि हा जो पॉईंट आहे ना, हा माझा तुम्ही जुन्या व्हिडिओमध्ये बघितला असेल. इथून आहे ना असं जोरात पाणी वाहत आहे. आणि आम्ही इथे येऊन असे उड्या वगैरे मारतो इकडे. तर हा तो स्पॉट आहे. आता इथे पाणी नाही आहे. आणि इथे थोडा वेळ थांबलो. आणि आता आपण जाऊया स्वामींच्या मठात. हा रस्ता भारी आहे की नाही. तसा मेन रोडवरून पण रस्ता आहे. पण हे कसं मी गावी आलो ना की सगळीकडे फिरत राहतो. आणि आलो तर तुम्हाला माझं गाव पण बघता आलं ना, आणि आजूबाजूचा निसर्ग पण बघता आला. श्री स्वामी समर्थ. नुसताच घे असा. चल बघ बरोबर येतोय का आपण.